फॉरेनची पाटलीन हा चित्रपट एका तरुणाभोवती फिरतो जो एका परदेशी सोबत लग्न करतो आणि त्याच्या गावी परततो। नवीन पत्नी ही डोळ्यांना वेदना देणारी असते आणि तिच्यावर खूप टीका होते, विशेषतः तिच्या सासूकडूनच। पण ती हळूहळू कुटुंबात मिसळते आणि ती गावात कशी राहते हे पाहणे चांगले होते। सरपंच बळवंतराव पाटील म्हणजेच तात्या आणि त्यांची पत्नी गोधक्का हे उत्सुक आहेत की त्यांचा मुलगा रामचंद्र इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून लवकरच त्याच्या गावी परतणार आहे। गोधक्का यांना त्यांचे लग्न लवकर व्हावे असे वाटते आणि त्यांनी एक मुलगीही पाहिली आहे। राम घरी पोहोचल्यावर तो एका परदेशी महिलेसोबत जेनी सोबत असतो आणि तिच्याशी लग्न करण्याचा इरादा दाखवतो। गोधक्का नाराज होते पण तात्या आणि पाक्या तिला पटवून देतात आणि दोघेही लग्न करतात। जेनी गावातील जीवनशैली स्वीकारते आणि लवकरच तिचे नाव बदलून जानकी पाटील ठेवते। जेनी सर्वांना प्रभावित करते पण गोधक्काला ते आवडत नाही आणि ती तिला आणि रामला घराबाहेर काढते। तात्या त्यांच्या पत्नीच्या निर्णयावर खुश नाही आणि असहाय्य आहे। जेनी एक खंबीर महिला आहे आणि रामच्या मदतीने ती सर्व संकटांना तोंड देते आणि गावाचा विकास करण्याचा निर्णय घेते। फॉरेनची पाटलीन हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला होता मला कमेंट करून नक्की कळवा।